नमस्कार मंडळी, तर आज बनवूया दोडक्याची चटणी. खायलासुद्धा एक नंबर लागते बरं का. तुम्ही नक्कीच बनवून पहा, तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल. तर काय केलेलं आहे, दोडक्याच्या ज्या शिरा असतात ना, थोड्याफार काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ असं धुवूनसुद्धा घेतलेलं आहे. यानंतर हा जो दोडका आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर इथे किसणीने मी किसून घेते दोडका. किसलेला दोडका पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि दोडक्यामधलं पूर्णपणे पाणी काढून घेऊया. दोडक्याच्या किसमधलं पूर्णपणे पाणी काढून टाकलेलं आहे. यानंतर वाटण बनवूया. वाटणामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं जे वाटण आहे ते मिक्सरला लावून घेतलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि जिरे टाकलेले आहे. जिरे छान असे फुलले गेले की यामध्ये मी चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे. कांदासुद्धा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा परतला गेला की यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे, जे की आपण बनवून ठेवलेलं आहे वाटण. आलं, लसूण, हिरवी मिरची, त्याचबरोबर कोथिंबीर. वाटणसुद्धा मिक्स करून घेऊया. वाटण परतल्यानंतर यामध्ये दोडक्याचा कीस टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. दोडक्याची चटणी झटपट बनवून होते आणि खायलासुद्धा कमाल लागते. तर ही रेसिपी नक्की बनवून पहा. यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया. नंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे शेंगदाण्याचे कूट. शेंगदाण्याच्या कूटाने खूप छान अशी चव येते दोडक्याच्या चटणीला. यासाठी अगदी 2 ते 3 चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. मिक्स करून घेऊया चटणीमध्ये आणि सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. आणि झाली ना मंडळी ही दोडक्याची चटणी तयार. खायलासुद्धा भन्नाट लागते. आणि तुम्हीसुद्धा ही चटणीची रेसिपी बनवा आणि कमेंट्स करून सांगा कशी झाली. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.